सर्वांसाठी आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 5,000 रुपये खात्यामध्ये जमा. लगेच खाते तपासा. श्रावणबाळ दिव्यांग संजय गांधी निराधार अनुदान योजना. तर या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता 5,000 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे कोणाला मिळत आहे. तर आता एकूण 5,000 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, तर आता कोणाला पैसे तर मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, पैसे आले नसतील तर तक्रार कुठे करायची आहे, काय करायचं आहे, जेणेकरून 5,000 रुपये तुम्हाला मिळतील. तर हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. 5,000 रुपये जे काही जमा होत आहे, थकीत हप्ते राहिलेले आहे, नवीन लाभार्थी ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, पेमेंट इथं सुरू झालेले आहे, तर अशांना काही लाभार्थ्यांना 1,500 ते 3,000 ते 5,000 पर्यंत जमा होत आहे. जे की आता या जिल्ह्यांमध्ये 5,000 रुपये इथं जमा होत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगांची. तर आता यामध्ये वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, नांदेड, परभणी तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता एकाच वेळी सर्व जिल्ह्यात पैसे इथं येणार नाहीत, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केल्या जाणार आहे. तर आता कोणाला पैसे इथं मिळणार आहेत, तर आता ज्यांचे अर्ज इथं मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, बँक खाते सक्रिय आहे, वार्षिक उत्पन्न पडताळणी पूर्णपणे जे काही झालेली आहे, तर अशांना पैसे तर येत आहेत. आता जे काही अर्जाचा नमुना इथं थोडक्यात पाहणार आहोत आपण. तर यामध्ये सर्वप्रथम संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल. तर आता तुमची तहसील कुठे आहे ते टाकायचं आहे. तुमचा जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला येईल की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्याबाबत हा जो काही अर्ज आहे. यानंतर तुम्हाला अर्जाचे नाव म्हणजे अर्जदाराचे नाव तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे तुमच्या अर्जदाराची माहिती, तुमचा पत्ता, तुमचं गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, जन्मतारीख, तुमची जे काही जन्मतारीख असेल ते जन्मतारीख टाका. व्यवस्थित कोणती माहिती जर चुकली तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. स्त्री आहे की पुरुष आहे ते तुम्हाला अशी चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. टाकल्याच्या नंतर आता तुम्हाला जे काही अशा प्रकारची खूण करायची सांगितलेली आहे की तुम्हाला विधवा असेल तर यावरती क्लिक करा, बाकीचं सोडून द्यायचं आहे. जर निराधार व्यक्ती असेल तर यावरती क्लिक करा, दिव्यांग असेल तर अनाथ, तर अशा चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचं 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती असेल तर यावरती क्लिक करा, इतर असेल तर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बँकेचा तपशील इथं तुम्हाला भरायचा आहे. तुमची जी काही बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, ते तुम्हाला बँकेचं नाव तुम्हाला जे टाकायचं आहे, पोस्टाचा ज्याचं तुम्ही खातं काढलेलं आहे ते टाका. शाखा टाकायची आहे, कुठे शाखा आहे तिथे बँकेच्या पासबुकवर तुम्हाला बघायला मिळेल. जे काही खाते क्रमांक व्यवस्थित न चुकता बरोबर टाकायचा आहे. आय-एफ-सी कोड तुम्हाला टाकायचा आहे. बरेच वेळा बँकेचा आय-एफ-सी कोड जिथं बदलते तर ते व्यवस्थित टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला कागदपत्र जोडायचे. त्यामध्ये आधार कार्ड, रहिवासी दाखला, वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, दिव्यांग जर असेल, काय असेल, हँडिकॅप जर असेल तर तुम्हाला दिव्यांगाचं प्रमाणपत्र इथे लागणार आहे. मृत्यू दाखला म्हणजे विधवा महिला जर असेल तर त्या पतीचा मृत्यू दाखला तुम्हाला इथं लागणार आहे. वयाचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड देखील इथं देऊ शकता. यानंतर तुम्हाला डेट टाकायची आहे, ठिकाण टाकायचे आणि तुमची जे काही साईन आहे ते साईन करायचे आहे. आता अर्ज कुठे जमा करायचा आहे, यामध्ये तहसील, तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय. यानंतर समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करायचा. कुठं? समाज कल्याण विभागामध्ये. पैसे काय येत नाहीत, तर याची जी काही मुख्य कारणं आहे, यामध्ये आधार लिंक नाही, बँक खाते बंद आहे, त्याचप्रमाणे इनॲक्टिव्ह आहे, कागदपत्राची पडताळणी बाकी राहिलेली आहे, अर्जात चूक आहे, जे की तुम्हाला चुकीची माहिती भरलेली आहे. तक्रार कशाने तक्रार कुठे करायची आहे, तर आता तहसील कार्यालयामध्ये किंवा समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही तुमची तक्रार करू शकता, ज्या कोणाला पैसे आले नसतील तर. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, अर्ज क्रमांक, पैसे जमा सुरुवात झालेले जे काही जिल्हे आहेत ते जिल्हेसुद्धा आपण इथं पाहत आहे. यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार तर या जिल्ह्यांमध्ये जे काही 5,000 रुपये इथं येत आहेत. यानंतर इथं जे काही 5,000 रुपये, तर आता काही लाभार्थ्यांना इथं पैसे जमा होत आहे 2,500, तर काही लाभार्थ्यांना इथं 1,500, तर काही लाभार्थ्यांना इथं 1,000 रुपये. तर याप्रमाणे पैसे इथं येत आहे. यामध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. नागपूर झाल्याच्या नंतर आपलं इथे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
लवकरच जमा होणे अपेक्षित आहे, म्हणजे लवकरच या जिल्ह्यात जमा होईल. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, रायगड तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. यानंतर आपलं ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता किती मिळत आहेत, तर काही लाभार्थ्यांना इथं 1000, 1500, 2 हप्ते राहिलेले असेल तर 2500 आणि 2500 असे मिळून 5000 रुपये, जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे तर असे तिन्ही याचे पैसे इथं एकत्रित जमा होत आहे. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर घाबरण्याचं काही कारण नाही. लगेच तुम्ही तुमचं बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या, बँकेची KYC करून घ्या, आधार अपडेट नसेल तर आधार अपडेट करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं येतील. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी जरी या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व तुम्हाला पैसे आले की नाही लगेच तुम्ही खात्यामध्ये तपासा.